नमस्कार दोस्तो, सायफाय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 11वी केमिस्ट्रीचा जो सिलॅबस आहे तो आपण डिस्कशन केलेला आहे. तर आज आपण पहिला चॅप्टर जो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री त्या रिलेटेड थोडीफार माहिती आपण आज बघणार आहोत. तर या ठिकाणी काही ज्या केमिस्ट्री आणि सायन्स रिलेटेड ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण थोड्याशा जाणून घेऊयात. आता सायन्स आणि केमिस्ट्री जे आहे ते ॲक्च्युली आपण जर बघितलं आपल्या दररोजच्या जीवनातील जे काय फंडामेंटल ऑफ लाईफ आपण म्हणत असतो त्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर सायन्स जी आहे त्या सायन्सचे ब्रँचेस म्हणजे आपण बघत असतो केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, बायोलॉजी वगैरे हे सर्व सायन्सच्या ब्रँचेस आहेत. तर त्यापैकी एक केमिस्ट्री जी आहे ती त्या ठिकाणी ब्रँच आपण म्हणून पाहतो. तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जे काय सराउंडिंग असेल त्या सराउंडिंगमध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत असतात. जसं की ऑक्सिजन असेल, आपण ऑक्सिजन घेत असतो, सोडत असतो, त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचा स्टडी करणे, ऑब्झर्वेशन करणे आणि त्या रिलेटेड काही एक्सपेरिमेंट करणे आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे असतील तर ते आपण पडताळणी करणे, त्यालाच म्हटलं जातं सायन्स. आणि याच्या एकदम सोपी फार आपण जर केमिस्ट्रीची डेफिनेशन बघायची झाली तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कॉम्पोजिशन, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड इंट्रॅक्शन ऑफ मॅटर आपण त्या ठिकाणी डेफिनेशन म्हणून त्या ठिकाणी बघू शकतो. आता केमिस्ट्री हॅड बीन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाईफ, वेदर इट इज केमिकल, कम्प्युटिंग ऑर इवन इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज. जर आपण बघायचं झालं तर दररोजच्या जीवनामध्ये जे काय कम्प्युटर चिप्स वगैरे जे आहेत किंवा मायक्रोस्कोपिक लेवल जे केमिकल कंपोजिशन वगैरे आपण बघत असतो तर त्या ठिकाणी ते जे एलिमेंट्स वगैरे वापरले जातात तर त्या ठिकाणी ते केमिस्ट्री रिलेटेड जे काही एलिमेंट्स आहेत ते आपण बघत असतो. त्याचबरोबर डिफरंट केमिकल कंपोजिशन असेल, आपण पेंट वगैरे बघत असतो त्या रिलेटेड किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये जे काय गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईड, सल्फर, ह्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी दररोजच्या जीवनातील केमिस्ट्रीमध्ये शिकत असतो. त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युशन इन इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. आता इकॉनॉमिकली कॉन्ट्रीब्युशन केमिस्ट्रीचं का आहे त्या ठिकाणी किंवा आपल्या डेव्हलपमेंट वगैरे कशी होती त्या ठिकाणी, तर वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज वगैरे ज्या आहेत किंवा ॲग्रोकेमिकल फर्टिलायझर्स वगैरे जे आहे किंवा मिल्क किंवा फूड प्रोसेसिंग युनिट वगैरे जे आहेत ते त्या ठिकाणी केमिस्ट्रीच्या अंडरमध्ये येतात. त्याच्यामुळं देशाला एक चालना देण्याचं काम केमिस्ट्रीच्या मार्फत वगैरे होत असतं. किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा वेगवेगळे डाईज असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे ड्रग्स असतील, मेडिसिन असतील, सोप असतील किंवा डिटर्जंट असतील किंवा फॉन्ड्रीमधील जे काय मेटल्स असतील, ॲलॉयज असतील किंवा ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक जे काय कंपाऊंड्स वगैरे असतील ते सर्व केमिस्ट्रीमध्ये येतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जी आहे ते पूर्णपणे केमिस्ट्रीच्या वरती डिपेंडंट आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जे आपण डोमेस्टिक वगैरे यूज करतो ते कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघा. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उपयोग करू शकतो. सोडियम बायकार्बोनेट असेल किंवा सोडियम मेटाबायसल्फेट असेल. त्याचबरोबर इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स लाईक DDT असेल, गॅमॅक्झिन असेल, ह्या ठिकाणी जे काय आपण यूज करतो घरामध्ये स्टोरेज, फूड ग्रेन्स वगैरे जे असतात ते स्टोरेज करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्याचबरोबर सोप असेल, कॉस्मॅटिक, ऑइल, परफ्युम्स जे काय आपण यूज करतो त्याचा पण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण उपयोग करत असतो. हेल्थ रिलेटेड जे काय ड्रग्स असतील, मेडिसिन असेल ते आपण दररोज जीवनात उपयोग करतो. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी जी टर्म आहे, व्हॉट इज द मॅटर. मॅटर म्हणजे काय, तर आपल्या युनिवर्समध्ये जे काय ज्याला मास आहे, ज्याला पर्टिक्युलर त्या ठिकाणी वेट आहे तर त्याला आपण म्हणू शकतो मॅटर. म्हणजे ह्या आपल्या पृथ्वी तलावरती ज्याला ज्याला वजन आहे किंवा ज्याच्या म्हणजे स्पेस ऑक्युपाय करण्याची शक्ती आहे त्याला आपण मॅटर म्हणू शकतो. म्हणजे एनिथिंग दॅट ऑक्युपाईज possess mass and can be felt by one or more of our sense, it is called matter. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर एअर असेल, वॉटर असेल, लिव्हिंग थिंग्स असतील, मेटल असतील, बुक्स असतील,
टेबल असेल, चालक असेल, म्हणजे ज्या काही गोष्टी ज्या ऑक्युपाय करतात स्पेस त्यांना आपण मॅटर त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी थांबूयाच. थँक्यू. नमस्कार दोस्तो, सायफाय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाठीमागच्या